नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची बायोलॉजी या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 27 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला आहे। एकूण 70 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। जर तुम्हाला 12वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा, कारण इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे। त्या अगोदर काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत, त्या व्यवस्थित त्या सूचना सगळ्या वाचायच्या आहेत, कारण की ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तुमच्या हातात मिळते तुम्ही सूचना व्यवस्थित वाचत नाही। सूचना व्यवस्थित वाचल्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्यास मदत होते। Section A, question number 1. Select and write the correct answer for the following multiple choice type of questions. 10 marks साठी आहे question number 1. फर्स्ट क्वेश्चन पहा, त्याचे C ऑप्शन करेक्ट आहे। सेकंड क्वेश्चन, त्याचे B ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन नंबर 3, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे। क्वेश्चन नंबर 4, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन नंबर 5, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे, कॉपर। क्वेश्चन नंबर 6, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन नंबर 7, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन नंबर 8, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन नंबर 9, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन नंबर 10, त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे, अल्फा। क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। 8 मार्क्स साठी 8 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत। आपण त्या ठिकाणीच उत्तरे लिहिलेली आहेत। सेक्शन बी, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन। 16 मार्क्स साठी आहे। कोणत्याही 8 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे। प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील।
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायची आहे। प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। सेक्शन सी, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, 24 मार्क्स साठी आहे। प्रत्येक क्वेश्चनचे आन्सरला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। 8 क्वेश्चनचे आन्सर लिहिल्यानंतर 24 मार्क्स मिळतील। क्वेश्चन नंबर 15, कंप्लीट द फॉलोइंग टेबल। सेक्शन डी, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, 12 मार्क्स साठी आहे। एकूण 5 क्वेश्चन दिलेले आहेत। कोणत्याही 3 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे। प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 4 मार्क्स मिळतील। पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।